डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या संख्येनं चैत्यभूमीवर येणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही आज चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। बाबासाहेबांच्या विचारांमध्ये अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद, अजितदादांचं वक्तव्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल, वाहतुकीसाठी 45 अधिकारी आणि 850 वाहतूक पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असणार। साताऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन। बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंह महाविद्यालयात प्रदर्शनाचं आयोजन। गोंदियात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला बाईक रॅली, मोठ्या संख्येनं तरुणांचा रॅलीत सहभाग। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आमदार निरंजन डावखर यांनी राबवलं साफसफाई अभियान। ठाण्यातील कोर्ट नाका आणि रेल्वे स्थानक परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर स्वच्छताही केली। पालकमंत्रीपदाचा तिढा, तटकरेंच्या निवासस्थानी शहांची भेट या दोन्ही वेगळ्या घडामोडी। डायनिंग टेबलवर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटू शकतो या कल्पनाशक्तीला मी दाद देतो, मंत्री उदय सामंत यांचा टोला। आमच्यात काही धुसफूस नाही, सगळं खुशखुश आहे, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत, शिंदेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंचं नेतृत्व हे धाडसी, कोणाचीही तक्रार करणं एवढे आमचे नेते दुबळे नाहीत, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। काल अमावस्या पौर्णिमा होती का ते बघा, एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। शहांकडून औरंगजेबाची कबर ठरवली समाधी, संजय राऊतांचा हल्लाबोल। हेच वक्तव्य दुसरं कोणी केलं असतं तर शिंदे फडणवीसांनी थैथयाट केला असता, राऊतांचं टीकास्त्र। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जगानं सांभाळला पाहिजे असं अमित शहा म्हणाले, मात्र काही लोकांना बदनामी करण्याची हौस, मंत्री उदय सामंतांचं संजय राऊतांना उत्तर। संजय राऊत हे जळणारं लाकूड, नरेश म्हस्केंची संजय राऊतांवर टीका, तर राऊतांच्या वक्तव्यावर लक्ष देण्याची गरज नाही, म्हस्केंची प्रतिक्रिया। संजय राऊत यांचं डोकं फिरलंय, गृहमंत्री अमित शहांचा दौरा राजकीय नव्हता, भाजपचे नेते प्रसाद लाड यांची माहिती, तर शहांचा दौरा छत्रपतींचा सन्मान करण्याचा होता, लाड यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र लुटायची भाजपची मानसिकता, औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केला, आमदार आदित्य ठाकरेंचा अमित शहांवर निशाणा। थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असा दावा उदयनराजेंनी केला होता, त्यावर अभ्यास करावा लागतो असं सहज बोलून चालत नाही, वकील गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। 2014 साली सुरेश धस आणि संदीप क्षीरसागरांकडून शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा, ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसनं कंबर कसली, युवक काँग्रेसच्या सदस्यांसाठी नव्यानं नोंदणी प्रक्रिया सुरू, युवक काँग्रेसकडून एक ॲपही लॉन्च। कृषी मंत्री माणिकराव कुकाटेंचा आज नाशिक दौरा, कृषी खात्यासंदर्भातील विविध कामांचा आढावा घेणार। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, उपनेत्या, प्रवक्त्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका संजना घाडी शिंदेंच्या शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला शिवसेनेत प्रवेश। ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज, संजना घाडी यांच्या पक्षप्रवेशावरून भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा टोला। रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या रोहा तालुका प्रमुखांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, जिल्ह्यात ठाकरेंची ताकद कमी होत असल्याचं समीर शेडगेंचं वक्तव्य।
रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का. 15 एप्रिलला अनिल नवगणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार. प्रवेशापूर्वी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे एकाच मंचावर. सुधीर साळवींना ठाकरेंच्या शिवसेनेकडून सचिवपद. मुंबई महापालिकेसाठी सुधीर साळवींना सचिवपद दिलं. उद्धव ठाकरे यांची माहिती. भंडाऱ्यात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आणि सभासद नोंदणी अभियान. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत अनेकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार. पालकमंत्री भाजप शिवसेनेचा असेल आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना निधी कमी मिळत असेल तर त्यांनी तातडीनं सांगावं. आम्ही त्यांचं नाक दाबू. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. परभणीत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक. शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत ही कार्यकर्त्यांची भावना. दांडेगावकर यांचं वक्तव्य. महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले असतील तर ते गैर नाही. प्रफुल्ल पटेलांनी अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा मिळेल. पटेलांची माहिती. खासदार संजय राऊत 3 दिवस नाशिक दौऱ्यावर. 16 एप्रिल रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमध्ये अधिवेशन. त्यासाठी राऊतांचा 3 दिवस नाशिकात मुक्काम. बीड जिल्ह्यातील बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत उद्या किरीट सोमय्या परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार. एक्स पोस्ट करत माहिती दिली. सगळेच ब्राह्मण महात्मा फुले यांच्या विरोधात नव्हते, त्यामुळे फुले चित्रपटातील एकही सीन डिलीट करू नका. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. आजपासून माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बेमुदत उपोषण करणार. राहुरी शहरातील महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणी अद्याप आरोपींना अटक न झाल्यानं तनपुरेंचं उपोषण. कल्याणमधील 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचं प्रकरण. आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या. तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित. आत्महत्येची न्यायाधीशांकडून चौकशी होणार. विशाल गवळीला कायद्यानं फाशी झाली असती तर असं कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडली असती. शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांची प्रतिक्रिया. कल्याण प्रकरणातील नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा होणार होती. त्याच भीतीपोटी त्याने आत्महत्या केली. आमदार सुलभा गायकवाड यांची प्रतिक्रिया. मात्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली असती तर असं कृत्य करणाऱ्यांना जरब बसली असती. गायकवाड यांचं मत. आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या. आरोपीच्या आत्महत्येनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी देवाची पूजा करत मुलीला वाहिली श्रद्धांजली. तसंच सरकारचेही आभार मानले. शुक्रवारी संध्याकाळी नागपुरामध्ये जिल्ह्यातील उमरेड इथं एका खासगी कंपनीत झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्यातील आर्वी शहराच्या दौऱ्यावर होते. नव्यानं तयार झालेल्या प्रशासकीय इमारतीचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. विविध विकास कामांचं देखील भूमिपूजन झालं. गुरुद्वारा गुरुमत समागम कार्यक्रमाला फडणवीसांची उपस्थिती. यावेळी फडणवीसांनी परिधान केली खास पंजाबी पगडी. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्मा वाटप. गाजर खाल्लं की चष्म्याचा नंबर कमी होतो. अजितदादांचा विद्यार्थ्यांना सल्ला. धुळे महानगरपालिकेत प्रवेश करण्यासाठी आता पास काढावा लागणार. पालिकेच्या सुरक्षेच्या जबाबदारी आता 67 सुरक्षा रक्षकांवर. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देखील इशारा. जळगावच्या आमोदा गाढोदासह चोपडा तालुक्यात धानोरा आडदवद या परिसरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट. पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांची भीती. नाशिकच्या येवल्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस. राजापूर पन्हाळे साठा या परिसरामध्ये गारपीट तर काही ठिकाणी कांदा भिजला. शेतकऱ्यांची धावपळ.
नांदेड शहराला अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळी पावसाचा शेतीला फटका, फळबागांचंही नुकसान होण्याची शक्यता. रत्नागिरीत जिल्ह्यात पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी पाणी कपात करण्याचा निर्णय. आज रत्नागिरी शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार. बीड शहराला पुढील 15 दिवस कमी दाबानं आणि उशिरा पाणी पुरवठा होणार. बीड ते काडीवडगाव दरम्यान अमृत योजनेचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पाणी पुरवठा उशिराने होणार. यवतमाळमध्ये कृषी विभागाचा हलगर्जीपणा समोर. शेतकऱ्यांच्या आधार कार्डावरील माहिती चुकीची भरल्यामुळे 100हून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित. कमी किमतीत शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलं होतं. सोलापूरच्या कुर्डुवाडीत संतप्त शेतकऱ्यांचं आंदोलन. तरकारी आणि पालेभाज्यांना भाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त. शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला कांदे, वांगे आणि बटाटे यांचा हार घातला. बीड जिल्ह्यात टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रति किलोचा दर. भाव कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे टोमॅटोला गळती, त्याचबरोबर लागवडीचा खर्च देखील निघेना. नंदुरबारच्या केलापाणी गावात जायला रस्ता नसल्यानं आदिवासी बांधवांचे हाल. बांबूच्या झोळीतून रुग्णांना करावी लागते. जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट. गेल्या 2 महिन्यातील बांबू झोळीतून जीवघेण्या प्रवासाची ही तिसरी घटना. मुंबई पालिका क्षेत्रातील विहिरी, पाण्याचे टँकर अधिग्रहित करणार. टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबई पालिकेचा निर्णय. पाणी पुरवठा करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश. सोलापुरात नळाला इलेक्ट्रिक मोटार लावणं नियमबाह्य. नागरिकांनी मोटार वापरू नये असं पालिकेकडून नागरिकांना सूचना. मुंबईच्या अंधेरीतील कानाकिया रेन फॉरेस्ट या सोसायटीतील रहिवाशांचं आंदोलन. गेले 3 दिवस सोसायटीत पाण्याचा थेंबही नसल्यानं रहिवासी आक्रमक. नवी मुंबईत सिडको घरांच्या वाढीव किमतीविरोधात मनसेचं चित्रप्रदर्शन. सरकार आणि सिडकोचं लक्ष वेधण्यासाठी उपहासात्मक पद्धतीनं प्रदर्शनाचं उद्घाटन. मुंबईच्या कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये नागरिकांचं आंदोलन. बेकायदेशीर फेरीवाले सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करत असल्याचा नागरिकांचा आरोप. तमिळनाडूच्या धर्तीवर राज्यात नवीन आरोग्य व्यवस्था उभारण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. अमरावतीच्या दर्यापूर येथील बंद पडलेल्या सूतगिरणीच्या जागेवर होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय. तालुकाध्यक्ष निलेश मोपारी यांनी मागणी केली होती. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील डिजिटल जाहिरात फलकांची मुदत संपली. परमिटची तारीख संपल्यानंतर देखील फलक झळकत असल्यानं माहिती अधिकारी कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री आणि नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे तक्रार. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्याची शक्यता. अलायन्स एअरलाइन्सच्या पत्रिकेत डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख केल्यामुळे चर्चांना उधाण. दुचाकी चालकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी नागपूर पालिकेची वेगळी शक्कल. 60 सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबावं लागत असलेल्या सिग्नलवर ग्रीन नेट बसवण्यात आला. मुस्लिमांना शिव्या देऊन हिंदू राष्ट्र होणार नाही. बागेश्वर धामांच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांचं वक्तव्य. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी. दर्शनासाठी लागतोय 4 ते 5 तासांचा कालावधी. व्हीआयपी दर्शनामुळे साई भक्तांची नाराजी. नीता अंबानींनी शिर्डीत घेतलं साईंचं दर्शन. मुंबई इंडियन्सच्या सामन्यापूर्वी नीता अंबानी साई दरबारी. मंत्री अतुल सावे यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. यावेळी साई मंदिराचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडेंकडून सावेंचा सत्कार. धाराशिवच्या येडेश्वरी देवीच्या यात्रेत वाहतूक व्यवस्थेचा बोजबारा. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तृतीयपंथी भाविक उतरले रस्त्यावर.
कोल्हापुरात अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा संपन्न, भाविकांकडून ठिकठिकाणी आरती ओवाळून देवीच्या रथाचं स्वागत. यवतमाळच्या कोर्टा गावात सामूहिक विवाह मेळाव्यात आतापर्यंत 6,500 जणांचा विवाह, 51 वर्षांपासून अविरत परंपरा सुरू. श्रीगोंद्याच्या पेडगावातील धर्मवीर गडावर खासदार निलेश लंकेंसह कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहीम. किल्ल्यातील स्वच्छतेसह झाडांना रंगरंगोटी केली. स्वच्छता मोहिमेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील सहभागी झाले. पुण्यात प्रियकराच्या मदतीनं आईकडूनच स्वतःच्याच मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल. आईच्या प्रेमसंबंधांबद्दल मुलीनं घर मालकाला सांगितल्यामुळे आईनं कृत्य केल्याची माहिती. या प्रकरणी आई आणि तिच्या प्रियकराविरोधात कारवाई करण्यात आली. नाशिकमध्ये भर रस्त्यात अश्लील हावभाव करत रिक्षा चालकाकडून महिलेचा विनयभंग. महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संशयित रिक्षा चालकाला अटक. संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून शहरात होता तडीपार. बीडमध्ये दिवसाढवळ्या शाळकरी मुलांचं अपहरण. शाळकरी मुलाच्या वडिलांना 5 लाखांची मागणी. तासाभरात पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या. नाशिकमध्ये दुचाकीवर झाडाची फांदी पडल्यामुळे महिलेचा मृत्यू तर मुलगाही जखमी. गंगापूर रोड इथल्या सोमेश्वर बस स्टॉपमधील घटना. वर्ध्याच्या तळेगावातील क्रिकेट अकादमीच्या इमारतीला आग. प्रशासकीय इमारतीला आग लागल्यानं मोठं नुकसान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी असलेल्या त्रिकोणी पार्क भागात एका बंद घरात चोरी. बंद असलेल्या घरातील कुलूप तोडून 1.25 लाख रुपयांची रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्या. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी 30 दिवसात देश सोडावा. अमेरिकेच्या सरकारनं सोडलं फरमान. 30 दिवसात देशाबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास, तर स्वतःहून निघून गेल्यास अमेरिकेत कमवलेले पैसे सोबत नेता येणार. चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात घेतलं दर्शन. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम CSK अयोध्येमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.